तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे हे शब्द आजही ऐकले की अंगावर अक्षरशः काटा येतो. हो, त्या एका वाक्यात किती ऊर्जा होती, किती आवेश होता. आज आपण नेताजींच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या पैलूंवर, त्यांच्या विचारांवर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. आपल्याकडे काही स्रोत आहेत, एक चित्रपट आहे, त्यांची काही भाषणं आणि काही कविता. बरोबर. आणि आपला उद्देश फक्त त्यांच्या कार्याची उजळणी करणं नाहीये, नाही, तर त्यांच्या विचारांमागची भूमिका काय होती, त्यांनी तो धोका का पत्करला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यावर त्यांच्या कामाचा नेमका काय परिणाम झाला हे समजून घेणं. हो, आणि हा प्रवास सुरू होतो तो काँग्रेसमधील मतभेदांपासून. गांधीजी आणि सुभाषबाबू. हो, तिथूनच सुरुवात करूया, कारण हे मतभेद खूप मूलभूत होते. चला तर, गांधीजी आणि सुभाषबाबू यांच्यात नेमकं कुठे बिनसललं? स्रोतांनुसार मुख्य मुद्दा होता दुसरं महायुद्ध. अगदी. सुभाषबाबूंचं मत अगदी स्पष्ट होतं. ते म्हणायचे की इंग्लंड युद्धात अडकलंय, हीच आपल्यासाठी संधी आहे. सुवर्णसंधी. हो, सुवर्णसंधी. शत्रू जेव्हा कमकुवत असतो तेव्हाच त्याच्यावर प्रहार करायचा असतो. याउलट गांधीजी अहिंसेवर ठाम होते. त्यांच्यासाठी साधन आणि साध्य दोन्ही पवित्र हवं. बरोबर. शत्रू संकटात असताना त्याच्यावर हल्ला करणं हे त्यांना नैतिकदृष्ट्या चुकीचं वाटत होतं. पण सुभाषबाबूंना इंग्रजांवर अजिबात विश्वास नव्हता. त्यांनी पहिल्या महायुद्धाचा अनुभव सांगितला होता. हो, त्यांनी आठवण करून दिली होती. रॉलेट ॲक्ट, जालियनवाला बाग हत्याकांड. म्हणजे इंग्रजांनी दिलेला शब्द पाळवा नव्हता. कधीच नाही. त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवणं हे सुभाषबाबूंना चुकीचं वाटत होतं. आणि याच मतभेदांमुळे अखेर त्यांना नजरकैद देत ठेवलं गेलं. हो, पण ते हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी तिथून निसटण्याची एक धाडसी योजना आखली. ती योजना तर खरंच अविश्वसनीय आहे. त्यांनी एकांतवासाचं वाडे साणण्यासाचं नाटक केलं. दाढी वाढवली, मौन धारण केलं. कोणालाही भेटणं बोलणं बंद. अगदी. जेणेकरून इंग्रजांना वाटेल की हा माणूस आता राजकारणातून बाहेर पडलाय. आणि मग त्यांची ती सुटका एखाद्या थरारपटापेक्षा कमी नाहीये. कलकत्त्यातून विमा एजंट मोहम्मद जियाउद्दीनचा वेश धारण करून. हो, आणि सोबत त्यांचा पुतण्या शिशीर गाडी घेऊन तयार होता. आणि त्यातही एक क्षण असा आला होता की ते जवळजवळ पकडलेच गेले होते. अच्छा. हो, वाटेत एका पोलीस अधिकाऱ्याने शिशीरला ओळखलं. तो म्हणाला, अरे तुम्ही तर सुभाषबाबूंचे पुतणे ना. बापरे. मग? नशिबाने त्या अधिकाऱ्याने गाडीत बसलेल्या सुभाषबाबूंना ओळखलं नाही आणि ते तिथून सुखरूप निसटले. पण हा तर प्रवासाचा फक्त पहिला टप्पा होता. खरा प्रवास तर पुढे होता, अफगाणिस्तान मार्गे. हो, तो प्रवास खूपच जोखमीचा होता. त्यासाठी त्यांनी पुन्हा वेश बदलला. कोणता? एका मुक्या आणि बहिऱ्या पठाणाचं सोंग घेतलं. अच्छा. म्हणजे बघा, स्वातंत्र्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी होती. किती धोका होता त्यात, पण ते डगमगले नाहीत. युरोपमध्ये पोचल्यावर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लष्करी मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. सोव्हिएत युनियन, जर्मनी. हो, आणि इथेच हिटलरसोबतच्या त्यांच्या भेटीचा किस्साही खूप प्रसिद्ध आहे. हो, त्यांनी हिटलरच्या माइन काम्फमधल्या भारतविरोधी विचारांवर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती. इथे त्यांची व्यवहारवादी भूमिका दिसते. ते म्हणाले होते, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी मी सैतानाशीही हात मिळवायला तयार आहे. त्यांचा शत्रू एकच होता, ब्रिटिश साम्राज्य. आणि जर्मनीमध्येच त्यांनी युद्धकैदी म्हणून पकडलेल्या भारतीय सैनिकांना एकत्र करून आझाद हिंद फौज म्हणजेच इंडियन लीजनची स्थापना केली. हो, पण हे सोपं नव्हतं. ते सैनिक ब्रिटिश सैन्याकडून लढले होते. त्यांना आपल्याच पूर्वीच्या सरकारविरुद्ध लढायला तयार करणं हे एक मोठं आव्हान होतं. त्यांनी या सैनिकांना कसं प्रेरित केलं असेल? त्यांनी एक जबरदस्त भाषण दिलं. त्यांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाची आठवण करून दिली. अच्छा. ते म्हणाले, 1857 मध्ये लढणारे शिपाई ते इंग्रजांच्याच सैन्यात होते. पण जेव्हा मातृभूमीने साथ घातली तेव्हा त्यांनी इंग्रजांशी असलेली निष्ठेची शपथ तोडली. तर मग ते गद्दार होते का? नाही, ते देशभक्त होते. अगदी. त्यांनी सैनिकांच्या मनातली गद्दारीची भावना काढून तिथे देशभक्तीची भावना जागवली आणि त्याचा परिणाम झाला. हजारो सैनिक त्यांच्यासोबत आले. हो, आणि मग जर्मनीतून पाणबुडीने एक अविश्वसनीय प्रवास करून ते जपानला आणि तिथून बर्माला पोहोचले. आणि तिथे पोचल्यावर त्यांनी तरुणांना एक भावनिक आवाहन केलं, जे खुनी हस्ताक्षर नावाच्या कवितेतून अजरामर झालंय. हो, ते म्हणाले होते, स्वातंत्र्याचा संग्राम पैशावर खेळला जात नाही. हे शीर कापण्याचा सौदा आहे, जो उघड्या डोक्याने करावा लागतो. आणि मग ते आवाहन? त्यांनी आवाहन केलं, तो पुढे येवो ज्याच्या शरीरात भारतीय रक्त वाहत आहे. तो पुढे येवो जो स्वतःला हिंदुस्थानी म्हणवतो. मी हे कफन पुढे करतो, जो हसत हसत स्वीकारेल तो पुढे येवो.
क्षणभर शांतता पसरली असेल. हो, आणि मग जे घडलं ते अविश्वसनीय होतं. एक एक करून तरुण पुढे येऊ लागले. त्यांनी चाकू सुऱ्यांनी स्वतःला जखमी करून घेतलं आणि आपल्या रक्ताने स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या केल्या. हो, विचार करा, स्वातंत्र्याची आस किती तीव्र असेल. आणि याच सभेत त्यांनी तो ऐतिहासिक नारा दिला. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. चलो दिल्लीचा नारा देत आझाद हिंद फौज भारताच्या दिशेने निघाली. त्यांनी अंदमान निकोबार बेटं जिंकली. हो, आणि त्यांना शहीद आणि स्वराज अशी नावं दिली. मणिपूरमध्ये भारतीय भूमीवर तिरंगा फडकवला. तो एक ऐतिहासिक क्षण होता. पण मग पुढे काय झालं? त्यांना माघार घ्यावी लागली असं म्हणतात. हो, जपानकडून मिळणारी मदत कमी झाली आणि पावसाळा, त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. पण या लष्करी मोहिमेचा भारताच्या स्वातंत्र्यावर जो परिणाम झाला तो खूप मोठा होता. तो परिणाम नेमका काय होता? आणि इथेच एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा समोर येतो. कोणता? 1956 साली भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान असलेले क्लेमेंट ॲटली भारतात आले होते. अच्छा. तेव्हा बंगालचा गव्हर्नरने त्यांना विचारलं की तुम्ही भारत का सोडलात? एक मिनिट, गव्हर्नरने थेट पंतप्रधानांनाच विचारलं? हो, आणि ॲटलींचं उत्तर धक्कादायक होतं. ते म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या लष्करी कारवाईमुळे भारतीय सैनिकांची इंग्रजांवरील निष्ठा संपली होती. काय म्हणताय? हो, ते पुढे म्हणाले, हीच आमच्या भारत सोडण्यामागे प्रमुख गोष्ट होती. म्हणजे गांधीजींच्या आंदोलनांमुळे नाही? गव्हर्नरने तोही प्रश्न विचारला की गांधीजींच्या आंदोलनांचा प्रभाव किती होता? आणि ॲटली काय म्हणाले? ॲटली म्हणाले, अतिशय कमी. त्यांनी शब्द वापरला, मिनिमल. हे तर इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलणारं विधान आहे. अगदी, कारण आपल्याला नेहमी शिकवलं जातं की स्वातंत्र्य केवळ अहिंसक मार्गाने मिळालं. पण ज्या माणसानं भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यावर सही केली तोच माणूस म्हणतोय की यामागे सुभाष बाबूंची फौज होती. हो, कारण आझाद हिंद फौजेच्या सैनिकांवर जेव्हा लाल किल्ल्यात खटले चालले तेव्हा संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली होती. नौदलाने बंड केलं होतं. म्हणजे इंग्रजांना कळून चुकलं होतं की ज्या सैन्याच्या जीवावर ते राज्य करतायत तेच आता त्यांच्या विरुद्ध आहेत. बरोबर, आणि या क्रांतीची प्रेरणा होते नेताजी सुभाषचंद्र बोस. या माहितीतून नेताजींची एक वेगळीच प्रतिमा समोर येते. एक धोरणी नेता, एक व्यवहारवादी सैनिक. अगदी, ॲटलींच्या विधानामुळे इतिहासाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळतो. भारताच्या स्वातंत्र्याची कहाणी केवळ अहिंसक आंदोलनांपुरती मर्यादित नव्हती. तर सशस्त्र क्रांतीने ब्रिटिश साम्राज्याच्या पायावर केलेला आघात हा देखील तितकाच महत्वाचा होता. बरोबर. खरंच, जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जेव्हा आपण स्वातंत्र्याच्या इतिहासातील वाटाघाटी करणाऱ्या नेत्यांकडून लक्ष हटवून त्यासाठी लढणाऱ्या सैनिकांवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा तो इतिहास किती वेगळा दिसू लागतो.